महादेवी हत्तीनीची पुन्हा नांदणी मठात घर वापसी करण्यासाठी राज्य सरकार, वनतारा आणि नांदणी येथील जैन मठातर्फे एकत्रित सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाने नांदणी मठाची याचिका फेटाळल्यानंतर महादेवी हत्तीनीची पाठवणी वनताराकडे करण्यात आली होती। त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। हत्तीन पुन्हा नांदणी मठात यावी यासाठी कोल्हापुरात आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल असं सांगितलं होतं। शुक्रवारी मुंबईत नांदणी मठ, राज्य सरकार आणि वनताराची संयुक्त बैठक झाली। या बैठकीत याचिका दाखल करण्यासाठी शिक्कामोर्तब झाला। दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्णयानुसार नांदणी मठ आणि राज्य सरकारने उच्चाधिकार समितीकडे विनंती अर्ज सादर करण्याचा कच्चा मसुदा गुरुवारी तयार केला होता। यावेळी राज्य सरकार, नांदणी मठ व वनताराकडून एकत्रितपणे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात उच्चाधिकार समितीने महादेवी हत्तीनीला नांदणी मठात परत पाठवण्याबाबत अनुमती द्यावी यासाठी विनंती करण्यात येणार आहे।